नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुगम लर्निंग या आमच्या शैक्षणिक चॅनलमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आज विशेषत्वाने मी एक टॉपिक या व्हिडिओमध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी घेऊन आलेलो आहे। इयत्ता 10वीचे जेव्हा आपण कृतीयुक्त ऍक्टिव्हिटी शीट आपण पाहतो, कृतीयुक्त प्रश्नपत्रिका पाहतो, त्याच्यामध्ये लँग्वेज स्टडी म्हणजेच दुसऱ्या अर्थाने ग्रामर म्हणजेच इंग्रजीचे व्याकरण यामध्ये पहिलाच प्रकार असतो पंक्च्युएट द फॉलोइंग। आणि आज आपण चर्चा करणार आहोत ह्याच एका टॉपिकवर की जे असा टॉपिक आहे, एक बेसिक असा टॉपिक आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो, पण हा टॉपिक आपण जर व्यवस्थित सोडवू शकलो तर पुढची संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवताना आपला ऍटिट्यूड, आपला व्ह्यू हा पॉझिटिव्ह राहणार आहे, कॉन्फिडंट राहणार आहे आणि निश्चितपणे त्याच्यानंतर येणाऱ्या वेगवेगळ्या डिफिकल्टी लेवलच्या ग्रामरच्या प्रश्नांशी आपण व्यवस्थित झुंज देऊन शकणार आहोत। तर आता आपण जातो आहोत पंक्च्युएट द फॉलोइंग हा 10वीच्या दृष्टीने सुरुवातीचा अत्यंत महत्वाचा असा इंग्रजी मधल्या टॉपिक बद्दल अधिक माहिती घ्यायला आपण काही उदाहरणं तुमच्या समोर इथं ब्लॅकबोर्डवर दिसत आहेत, त्यांना आपण ऍक्च्युअली पंक्च्युएट करणार आहोत। परंतु त्याच्या अगोदर एक छोटंसं इंट्रोडक्शन, काही पंक्च्युएशन मार्क्स, असे पंक्च्युएशन मार्क्स जे साधारणपणे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या पंक्च्युएट द फॉलोइंग या वाक्यांमध्ये वापरावं असं बोर्डाची अपेक्षा असते। आता असे जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत ते सगळे बेसिकच आहेत। आपण ते ज्यावेळेस पुस्तक, टेक्स्ट बुक, करिक्युलम बुक जेव्हा वाचतो तेव्हा ही सर्व पंक्च्युएशन मार्क्स आपण पाहत आलेलो आहोत। त्यातले फुल स्टॉप आणि कॉमा जनरली तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ऍक्च्युअली वापरला असेल। इतर पंक्च्युएशन मार्क्स तेवढेच महत्वाचे आहेत। त्याची एकदा आपण छोटीशी धावती भेट घेऊयात आणि मग जाऊयात ऍक्च्युअल उदाहरणांकडे की ज्यांना आपल्याला पंक्च्युएट आज करायचं आहे। आपल्या समोर आहे फुल स्टॉप, वाक्याची समाप्ती, वाक्याचा एंड, वाक्याचा दी एंड दर्शवणारा एक पंक्च्युएशन मार्क आहे फुल स्टॉप। फुल स्टॉप आपल्याला निदर्शनात आणतो की दिलेलं विधान हे इथे पूर्णत्वास गेलेलं आहे, येथे संपलेलं आहे। आले लक्षात? दुसरा महत्वाचा पंक्च्युएशन आहे तो आहे कॉमा। कॉमा हा वाक्यांमध्ये जर दोन वेगवेगळे फॅक्टर्स, दोन वेगवेगळ्या व्यक्ती, दोन वेगळ्या गोष्टी जर आपल्याला वेगळ्या दर्शवायच्या असतील तर त्या 2, 3 अथवा किती जेवढ्या वस्तू असतील, व्यक्ती असतील, त्यांना सेपरेशन दाखवण्यासाठी आपल्याला कॉमा हा पंक्च्युएशन वापरता येतो। कॉमाचा एक दुसरा उपयोग असाही आहे की आपण बोलताना पूर्ण वाक्याच्या मध्ये एखादा अर्थपूर्ण घेतलेला छोटासा पॉज म्हणजेच थांबा, म्हणजेच स्टॉप, स्मॉल स्टॉप, तो दर्शवण्यासाठी सुद्धा आपल्याला कॉमाचा उपयोग करता येतो। तिसरा उपयोग मी आपल्या लक्षात आणून देतो। तिसरा उपयोग विद्यार्थी मित्रांनो तो असा आहे की ज्यावेळेस आपण एखादं वाक्य डायरेक्ट स्पीच मध्ये लिहितो त्यावेळेस स्टेटमेंट संपल्यानंतर आणि रिपोर्टर आणि रिपोर्टिंग वर्क सुरू व्हायच्या अगोदर या दोन फॅक्टर्सना म्हणजे रिपोर्टेड स्पीच आणि रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टर यांना डिमार्केट करण्यासाठी, यांना वेगवेगळं दर्शवण्यासाठी आपण कॉमाचा उपयोग करतो। असे महत्वाचे उपयोग आहेत
आपल्या कॉमाचे. त्यानंतर एखाद्या मुख्य टॉपिकला असणारे सब टॉपिक्स एका मुख्य वस्तूला असणाऱ्या रिलेटेड सब थिंग्स किंवा ज्याला आपण रजिस्ट्रार म्हणतो त्या गोष्टी दर्शवण्यासाठी मुख्य वस्तू आणि उपवस्तू यांना डिमार्केशन करण्यासाठी, यांचा वेगळेपणा दाखवण्यासाठी आपण सेमीकोलनचा वापर करत असतो. तसाच वापर आपण करत असतो कोलनचा. परंतु कोलन हे थोडंसं वेगळ्या अर्थाने येतं आणि आपल्याला आज जे वाक्य पंक्च्युएट करायचे आहे त्याच्यामध्ये जे आता सध्याला तुमच्या समोर पंक्च्युएशन मार्क्स दिसत आहेत त्यांचा खूप जास्त रोल आहे. आपण पुढच्या पंक्च्युएशन मार्ककडे जातो आहे, तो आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. आपण नेहमीच वाक्यांमध्ये पाहतो की काही शब्द किंवा एखादा महत्वाचा शब्द सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असतो आणि जर पूर्ण वाक्य असेल कुणीतरी बोललेलं तर ते वाक्य किंवा ते विधान त्या संपूर्ण पॅरेग्राफ मध्ये अगदी ठळकपणे दर्शवण्यासाठी डबल इन्व्हर्टेड कॉमाचा उपयोग केला जातो. सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा उपयोग आहे एखाद्या विधानातील एखादी महत्वाची बाब, काही शब्द यांना अधोरेखित करण्यासाठी आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा वापरतो आणि पूर्ण विधान जे विद्वत्तापूर्ण स्कॉलरली स्टेटमेंट असतं त्याला दर्शवण्यासाठी आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरतो. तसेच आपल्याला सध्याला अत्यंत महत्वाचे असणारे इतर जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत ते आहेत क्वेश्चन मार्क, ज्यांनी आपल्याला विधान हे प्रश्न आहे, प्रश्न स्वरूप आहे, दिलेलं स्टेटमेंट हे क्वेश्चन आहे, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे हे दर्शवण्यासाठी आपण क्वेश्चन मार्क वापरतो आणि उद्गारवाचक वाक्य दर्शवण्यासाठी आपण एक्सक्लेमेटरी मार्क्सचा उपयोग करतो. या सर्व पंक्च्युएशन मार्क्स बरोबर काही महत्वाच्या बाबी पुन्हा एकदा आपण रिफ्रेश करूयात. पहा, इंग्रजी भाषेमध्ये प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला येणारा शब्द हा कॅपिटल मध्ये लिहिला जातो आणि तसेच एखाद्याचं जर प्रॉपर नाव असेल, प्रॉपर नाउन असेल, एखाद्याचं स्वतःचं व्यक्तीचं नाव हे दर्शवण्यासाठी सुद्धा आपण कॅपिटल लेटरचा उपयोग वाक्याच्या सुरुवातीला करतो. तसेच प्रत्येक स्वतंत्र वाक्याचा कर्ता हा आपण नेहमीच कॅपिटल लेटरने सुरुवात करून लिहितो. वाक्याच्या आधेमध्ये सुद्धा काही महत्वाच्या पर्वतांच्या, नद्यांच्या, दिशांच्या तसेच भूखंडांचे नाव सुद्धा आपण कॅपिटल लेटरने सुरुवात करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती काही जनरल माहिती. आता ही मिळवलेली माहिती आपण ऍक्च्युअली वाक्यांमध्ये प्रॅक्टिकली व्यावहारिकतेने वापरून पाहणार आहोत की आपण घेतलेले उदाहरणादाखल वाक्य हे आपण अत्यंत परफेक्टपणे पंक्च्युएट करू शकतोय का. चला तर मग पहिलं वाक्य आहे, वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रम्बल्ड. आता 10वीच्या पंक्च्युएट द फॉलोइंग या प्रकारच्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्ही एक गोष्ट नोंद करून ठेवायची आहे की बहुतांशी 2 पैकी 1 वाक्य हे डायरेक्ट स्पीच मध्ये असणारं वाक्य असणार आहे. म्हणजेच त्यामध्ये ज्याला आपण ऍक्च्युअल विधान म्हणतो की जे विधान बोललं गेलं आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपण लिहिणार आहोत आणि त्यानंतर जो रिपोर्टर असेल तो रिपोर्टर आपला कॅपिटल असणार आहे. त्यामध्ये आपल्याला फुल स्टॉप, कॉमाज, इन्व्हर्टेड कॉमाज अर्थात डबल इन्व्हर्टेड कॉमाज
या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला वाक्य पंक्च्युएट करायचं आहे. चला तर पाहूया. आता ज्यावेळेस आपण पहिल्या वाक्याकडे लक्ष देतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे वाक्य हे डायरेक्ट स्पीच मध्ये आहे. मग आपण त्या दृष्टीने काळजी घेऊन पंक्च्युएट करायला सुरुवात करूया. पहा, आपला पहिला शब्द आहे करता, तो आहे वुई. वुईचा डब्ल्यू आपण कॅपिटल मध्ये घेतलेला आहे. सुरुवात आपण इन्व्हर्टेड कॉमाजनी केलेली आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमाज आपण सुरुवातीला टाकले आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे वोंट. आता हा जो वोंट शब्द आहे हा ऍक्च्युली विल नॉट आहे. विल नॉटचा शॉर्ट फॉर्म वोंट आहे. त्याच्यामुळे एन आणि टीच्या मध्ये सिंगल एपोस्ट्रॉफ आपण टाकणार आहोत. आपण वोंटच्या एन आणि टी मध्ये सिंगल एपोस्ट्रॉफ टाकणार आहोत. राईट. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. गेट ए टॅक्सी. इन धिस रेन. या उर्वरित वाक्यांशामध्ये आपल्याला कोणतेही बदल करायचे नाहीत, तसे ते अपेक्षित नाहीत. आता इथं मूळ विधान संपलेलं आहे. ते दर्शवण्यासाठी आपण इथं टाकतो आहोत इन्व्हर्टेड कॉमाचा उर्वरित भाग. ठीक आहे. त्यानंतर इथे एक छोटासा आपण कॉमा देतो आहोत आणि आता आपण इथं लिहिणार आहोत रिपोर्टर जो आहे आय. तो आपल्याला कॅपिटल मध्ये घ्यायचा आहे आय. आणि जो रिपोर्टिंग स्पीच आहे तो आहे ग्रम्बल्ड. तर ह्या वाक्यामध्ये आपण क्विक रिकॅप घेऊयात की आपण काय काय बदल केले. आपण सुरुवात केली इन्व्हर्टेड कॉमाच्या सुरुवातीने. त्यानंतर पहिल्या शब्दाचं पहिलं लेटर आपण कॅपिटल केलं, ते होतं वुई. त्याच्यानंतर शब्द होता वोंट. हा ऍक्च्युली विल नॉटचा शॉर्ट फॉर्म होता, त्यामुळे एन आणि टीच्या मध्ये आपण एपोस्ट्रॉफ घेतला. त्यानंतर गेट अ टॅक्सी इन दिस रेन. या वाक्यांशामध्ये काहीही बदल अपेक्षित नव्हते आणि वाक्याच्या शेवटी आपण इन्व्हर्टेड कॉमास टाकून हे वाक्य अधोरेखित केलं. कॉमा टाकला आणि त्याच्यानंतर जो रिपोर्टर आहे ज्याने ऍक्च्युली हे वाक्य म्हटलं आहे तो होता आय. त्याला आपण कॅपिटल बनवलेला आहे आणि पुढे होता रिपोर्टिंग वर्ब, म्हणजे की ज्याच्या मदतीने वाक्य बोललं जातं, ज्या वर्बच्या त्याला म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. ते आपण पुढे घेतलेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी आपण वापरलेलं आहे फुल स्टॉप. हे झालं आपलं पहिलं वाक्य. चला आपण क्विकली जातो आहोत पुढच्या वाक्याकडे. वाक्य वाचून दाखवतो मी तुम्हाला. वाक्य आहे डॉक्टर हॉकिंग इज ए व्हेरी हंबल मॅन. राईट. चला आपण पंक्च्युएट करूया. आता DR हा जो शब्द आहे तो डॉक्टरचा शॉर्ट फॉर्म आहे. तो आपण डी कॅपिटल घेणार आहोत, आर स्मॉल घेऊन त्याला पुढे एक फुल स्टॉप देऊन त्याला आपण शॉर्ट फॉर्म बनवणार आहोत. हॉकिंग हे व्यक्तीचं नाव आहे. नॅचरली त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल येणार आहे, डॉक्टर हॉकिंग. त्यानंतर उर्वरित वाक्याकडे आपण नजर टाकूया की ज्याच्यामध्ये कोणतंही लेटर कॅपिटल करणे किंवा इतर पंक्च्युएशन मार्क वापरायचे नाही आहे. त्यामुळे ते आपण जसंच्या तसं लिहिणार आहोत. इज ए व्हेरी हंबल मॅन. आणि वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी आपण वापरणार आहोत फुल स्टॉप. अशा प्रकारे आपण हे वाक्य पंक्च्युएट केलेलं आहे. क्विकली पाहूया. आपण सुरुवातीचा डी कॅपिटल केला आहे डॉक्टरचा, तो शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिला आहे. त्यानंतर हॉकिंग हे व्यक्तीचं नाव असल्यामुळे पहिला लेटर कॅपिटल होता. उर्वरित वाक्यांशामध्ये काहीही कॅपिटलचे बदल अपेक्षित नव्हते, त्यामुळे ते जसे तसं लिहिलं आहे. आणि वाक्याचे शेवट जे आहे ती आपण फुल स्टॉपने केलेली आहे. अशा प्रकारे आपलं दुसरं वाक्य पूर्ण होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्याबरोबर शेवटपर्यंत राहणार आहात.
व्हिडिओ अत्यंत मजेदार आणि अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह बनणार आहे. चला आपण जातो आहोत आपल्या तिसऱ्या वाक्याकडे. ते आहे, डिड यू गिव्ह एनी गुरु दक्षिणा टू युअर गुरु आय आस्क्ड. हे वाक्य वाचल्यानंतर एक गोष्ट पुन्हा क्लिअर होती आहे की हे दिलेलं वाक्य हे डायरेक्ट स्पीच आहे. हे डायरेक्ट स्पीचच्या स्वरूपातलं वाक्य आहे. त्यामुळं हे वाक्य आपल्याला पुन्हा पंक्च्युएट करताना त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. पाहूयात आपण काय करणार आहोत. आपण सुरुवात करतो आहोत इन्व्हर्टेड कॉमाजनी. त्यानंतर पहिला शब्द आहे डीड. डीडचा पहिला डी हा कॅपिटल करून आपण सुरुवात करतो आहोत. डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु. इथे ऍक्च्युअल विधान संपत आहे. ते दर्शवण्यासाठी आपण त्याला अवतरण चिन्ह म्हणजे इन्व्हर्टेड कॉमास टाकतो आहोत. त्यानंतर आपण इथं कॉमा वापरणार आहोत. त्यानंतर वाक्य ज्यांनी म्हटलं, ज्याला आपण रिपोर्टर म्हणतो, तो आहे आय. त्याला आपण कॅपिटल करणार आहोत आणि पुढे घेणार आहोत रिपोर्टिंग स्पीच, रिपोर्टिंग वर्ब. ते आहे आस्क्ड. त्यात एक गोष्ट आपली नोंद करायची राहिलेली आहे, ती मी इथं दुरुस्त करतो आहे. वाक्य हे प्रश्न होतं. वाक्य हे प्रश्न असल्याने आपण प्रश्नचिन्ह इथं वापरलेलं आहे. वाक्य काय होतं, डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु. म्हणजे तुम्ही तुमच्या गुरुला काही गुरुदक्षिणा दिलीत का. राईट. हे दर्शवणं हे प्रश्न स्वरूपात विधान असल्यामुळं आपण वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे आणि अवतरण चिन्ह पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर रिपोर्टर जो होता आय, याला आपण कॅपिटल केलेला आहे आणि नंतर वापरलेला आहे आपण रिपोर्टिंग वर्ब. आता आपण जातो पुढच्या वाक्याकडे. वाक्य आहे, मीना इट इज ए ब्युटिफुल डे. पहा, हे वाक्य मीनाला उद्देशून म्हटलेलं आहे आणि मीना आणि इट इज ए ब्युटिफुल डे ह्या दोन घटकांना आपल्याला थोडस सेपरेशन मध्ये दाखवायचं आहे. ते आपण कसं दाखवत आहोत पहा. आपण मीनाचा एम कॅपिटल करतो आहे कारण ते प्रॉपर नाउन आहे. मीना. त्यानंतर आपण वापरणार आहोत कॉमा. त्यानंतर आपण लिहितो आहोत इट इज ए ब्युटिफुल डे अँड फुल स्टॉप. अशा प्रकारे आपण हे वाक्य पंक्च्युएशन मार्क्स वापरून आणि कॅपिटल लेटर वापरून पंक्च्युएट केलेलं आहे. राईट. पुढचं वाक्य पाहतो आहोत. वाक्य मी तुमच्यासाठी वाचतो आहे. ते आहे, हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी. इथं पुन्हा एक गोष्ट आपल्याला लगेच लक्षात घ्यायची आहे की हे वाक्य डायरेक्ट स्पीच मध्ये आहे. आता वाक्य डायरेक्ट स्पीच मध्ये असल्यामुळे त्याला आवश्यक असणाऱ्या सर्व ज्या पंक्च्युएशन मार्क्सची लिस्ट आहे ती आपण आपल्या मनात ठेवणं गरजेचं आहे. पाहूयात. सुरुवात आपण करूयात. इथं आहोत. आपण घेतो इन्व्हर्टेड कॉमाज. त्यानंतर सुरुवात करतो एच कॅपिटलनी. हॅव यू studied that. Have you studied that? आता पहा, have you studied that हा प्रश्न आहे. प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळं या स्टेटमेंटच्या एंडला आपण लावणार आहोत प्रश्नचिन्ह. आपण वापरलेलं आहे प्रश्नचिन्ह. त्यानंतर आपण हे अवतरण चिन्ह पूर्ण करतो आहोत. त्यानंतर आपल्याला या वाक्याचा रिपोर्टर शोधायचा आहे. तो आहे ही. आता ही आपण कॅपिटल करतो आहोत. ही आस्क्ड
मी. आणि इथं आपण फुल स्टॉप देणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे वाक्य पंक्च्युएट केलेलं आहे. यामध्ये आपण वाक्याची सुरुवात हे वाक्य डायरेक्ट स्पीच मध्ये असल्यामुळं आपण इन्व्हर्टेड कॉमाज वापरलेले आहे. त्यानंतर पहिलं लेटर हॅवचं कॅपिटल केलेलं आहे. पूर्ण वाक्य हे हॅवने सुरू झाल्यामुळं हा प्रश्न आहे आणि प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळं वाक्याचा जो आपण शेवट आहे तो प्रश्नचिन्हाने केला आहे, कॉमा दिलेला आहे. त्याच्यानंतर जो रिपोर्टर होता वाक्याचा, ज्याने ऍक्च्युली हे वाक्य बोलले, तो ही, त्याचा आपण एच कॅपिटल केलेला आहे. आणि त्यानंतर आपण रिपोर्टिंग वर्ब आणि कुणाला म्हटले, टू मी, हे आपण ऍड केलेलं आहे. अशा प्रकारे आपलं वाक्य पूर्ण झालेलं आहे. हे दर्शवण्यासाठी आपण तिथं वापरलेलं आहे फुल स्टॉप. विद्यार्थी मित्रांनो, इतक्या सर्व गोष्टी अत्यंत सलगपणे आणि सिक्वेन्शियली लक्षात ठेवून आपल्याला या गोष्टी इथं कराव्या लागतात, तरच आपल्याला त्याला असणारे पूर्ण मार्क मिळणं अपेक्षित असतं. आपण पुढचं वाक्य पाहतो आहोत. वाक्य आहे, डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट नाथू. पुन्हा हे वाक्य आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, हे वाक्य पुन्हा डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य आहे. आता डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य असल्यानंतर आपण पहिल्या वाक्यामध्ये ज्या ज्या गोष्टी वापरल्या त्या सर्व पंक्च्युएशन मार्क्स इथे आपल्याला वापरावे लागणार आहेत. पाहूयात काय आहे. सुरुवात करतो आहोत आपण इन्व्हर्टेड कॉमाजनी. त्याच्यानंतर पहिल्या शब्दाचं पहिलं लेटर आपण कॅपिटल करतो आहोत, ते आहे डोंट. डोंटच्या एन आणि टी मध्ये आपण अपोस्ट्रोफ वापरणार आहे, कारण डोंट हा डू नॉट चा शॉर्ट फॉर्म आहे. त्यानंतर पुढील जो वाक्यांश आहे, डोंट रेज सच डस्ट. त्यानंतर इथं आपण इन्व्हर्टेड कॉमाज कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर कॉमा देणार आहोत. त्यानंतर जो वाक्याचा रिपोर्टर आहे तो आहे ही, तर आपण कॅपिटल लेटरने स्टार्ट करणार आहोत. ही कॉल्ड आउट. ही कॉल्ड आउट नाथू. नाथू हे व्यक्तीचं नाव आहे, त्यामुळे नाथूचा पहिलं लेटर एन आपण कॅपिटल करणार आहोत. आणि आपलं वाक्य संपल्यानंतर ते दर्शवण्यासाठी आपण फुल स्टॉप वापरणार आहोत. ही आजच्या व्हिडिओमध्ये होती काही वाक्य. या वाक्यांमध्ये आपण पंक्च्युएशन मार्क्स आणि कॅपिटल लेटर्स वापरून ही वाक्य जशी आपल्याला टेक्स्टबुक मध्ये, पुस्तकामध्ये पाहायला मिळतात त्या पद्धतीने आपण त्यांचं कन्व्हर्जन, रूपांतर केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या दृष्टीने पंक्च्युएशन मार्क्स हा अत्यंत सोपे पंक्च्युएशन मार्क्स असतात. कॅपिटल लेटर संबंधात जे नियम असतात हे सर्व लक्षात घेऊन आपल्याला ते वाक्य अत्यंत काळजीपूर्वक पंक्च्युएट करायचे असतात. अगदी सहजपणे होतात. थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून आपण आत्मविश्वासपूर्ण कॅपिटल लेटर्स आणि पंक्च्युएशन मार्क्स हे जर काळजीपूर्वक वापरले तर अशा वाक्य बनवण्यामध्ये आपल्याकडून चूक होणे नाही, ते होऊ शकत नाही. हा होता आजचा आपला टॉपिक, पंक्च्युएट द फॉलोइंग. इयत्ता 10वीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा कृतीयुक्त प्रश्नपत्रिका जेव्हापासून सुरू झाल्या त्यापासून पंक्च्युएट द फॉलोइंग हा कंटिन्युअस लँग्वेज स्टडीचा म्हणजेच ग्रामरचा एक महत्वाचा भाग राहिलेला आहे. मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेलच. तर आमच्या व्हिडिओ आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या बरोबर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिल्याबद्दल आपणा सर्वांस विद्यार्थी मित्रांनो खूप खूप धन्यवाद.